सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना रद्द करा किंवा कुणबी नोंदी रद्द करा आणि शिंदे समिती आणि मागासवर्ग आयोगाच्या ज्या नियुक्त आहेत त्या रद्द करा. कुठेतरी भुजबळ सरकार विरोधातच भूमिका घेणार आहे. नाही, आता मला कल्पना नाही त्यांची काय भूमिका आहे ती. आता शेवटी राज्याच्या प्रमुखाने एक महत्वाचा निर्णय केला आणि तो सगळ्या मंत्रिमंडळानेच मान्य केलेला आहे की जे मराठा आरक्षणासंदर्भात घेतलेला निर्णय आणि त्याच्यामध्ये आता भुजबळ साहेबांचं काही वेगळं मत आहे की मला माहित नाही, परंतु ती भूमिका माननीय मुख्यमंत्र्यांनी मांडलेली आहे ते सरकारचं मत आहे. विनायक राऊत म्हणतात की शिंदे गट आणि अजित पवार गट एकत्र नांदू शकत नाही, लवकर त्यांची शक्ल उठली. मला हे कळत नाही राऊतांना दुसऱ्याच्या प्रपंचाची काय चिंता आहे. त्यांनी आपल्या स्वतःच्या प्रपंचाचं वाटोळ केलंय. असं आहे की आपल्या स्वतःच्या प्रपंचाची राज झालेली आहे, त्याचं खरं अगोदर तरी चिंतन केलं पाहिजे. आशिष शेलारांनी सकाळी ट्विट केलंय की ठाकरे गटाच्या पायगुणामुळे इंडिया आघाडीचे जे सगळे लोक आहेत ते बाजूला जाताना दिसत आहेत. ममता बॅनर्जींनी एकला चलोचा नारा दिला, केजरीवाल देखील एकला चलो होत आहेत, नितीश कुमार बाजूला गेले. मला वाटतं की ठाकरे गटाचं पायगुण आहे. आशिषजींच्या मताशी पूर्ण सहमत आहे. ज्यांना आपलं प्रपंच, पक्ष हाच आपला प्रपंच आहे ना, आपला पक्ष वाचवता आला नाही. सध्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या अथक परिश्रमाने उभारली शिवसेना. उद्धवजींच्या किंवा त्यांच्या बगल बच्च्यांनी ती क्षणात ती सगळी त्यांची जी स्वप्न होती धुळीच मिळवली. ज्यांना आपले पक्ष सांभाळता आले नाही, मग ते शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल आदरणीय पवार साहेबांनी ते इंडियाची आघाडी बांधण्याकरता पुढे आलेले आहेत. त्यामुळे ज्यांना स्वतःच्या कुटुंबाची किंवा पक्षाची आघाडी करता आली नाही, बांधणी करता आली नाही, तर त्यांच्याबद्दलचा विश्वासच आता मला वाटतं राहिला नाही असं माझं मत आहे. एकीकडे जसं नितीश कुमार भाजपच्या जवळ आले, तसंच महाराष्ट्रात आता उद्धव ठाकरे देखील भाजपच्या बरोबर घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं चर्चा आहे. तुम्हाला असं वाटतं उद्धव ठाकरे येतील? नाही, मला जी कल्पना नाही येतात त्या बाजूला काय ठरतं मला जी कल्पना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.